या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत स्वप्नील रुपालीला सांगत असतो की यापुढे अर्जुनसमोर अपर्णाचा विषय काढू नको, त्याला किती त्रास होतोय माहिती आहे ना तुला. आणि त्यावर रुपाली खाली मान घालून म्हणते की हो कळतंय मला आणि मी यापुढे अशी चूक नाही करणार. मलासुद्धा अपर्णाची काळजी आहेच ना, ती माझीसुद्धा कोणीतरी होती ना. त्यावर स्वप्नील म्हणतो की हो रुपाली, मला तुझं म्हणणं कळतंय, पण आत्ता ना अर्जुनला या परिस्थितीमध्ये आपल्याला सांभाळायला हवं. तर रुपाली म्हणत असते की ठीक आहे, मी पुन्हा त्यांच्यापुढे हा विषय नाही काढणार, पण तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा. मात्र स्वप्नील म्हणतो की माझ्या वाटण्याने काय फरक पडतो. पण रुपाली म्हणत असते की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, तुम्हाला खरं काय वाटतं ते सांगा मला. आणि त्यावेळी स्वप्नील रडतच म्हणतो की रुपाली, जर प्रॅक्टिकली विचार केला ना तर त्या अपघातामधून अपर्णा वाचणं शक्य नाही आहे. आणि ते ऐकून रुपालीला तर खूप वाईट वाटतं. तर स्वप्नील म्हणत असतो की 8 वर्षांपूर्वी जेव्हा अपर्णा आपल्याला सोडून गेली होती तेव्हा माझा तिच्यावर राग होता, मात्र ज्या प्रकारे ती आसगावमध्ये माझ्यासाठी आपल्यासाठी उभी राहिली होती, तिने ज्या प्रकारे आपली साथ दिली होती ना, ते मी कधीही विसरू शकणार नाही. आज आपला हा जो काही सुखाचा संसार सुरू आहे ना, तो फक्त आणि फक्त तिच्याचमुळे. मी कधी तुला म्हटलं नाही, मात्र अपर्णा मला अगदी माझ्या लहान बहिणीसारखी वाटते. आणि त्यावर रुपाली म्हणते की अगदी खरं आहे, मलासुद्धा तिची खूप काळजी वाटते. मला कधीच असं वाटत नाही की ती आपल्यातून निघून जावी. असं वाटतं की काहीतरी चमत्कार घडावा आणि ती परत यावी. तर स्वप्नील म्हणत असतो की हो रुपाली, आणि त्याचमुळे आता पुन्हा आपल्याला अपर्णाचा विषय काढायचा नाही, कारण जोपर्यंत आपल्याला ठोस काही पुरावा मिळत नाही ना, तोपर्यंत आपण या विषयावर बोलणं मूर्खपणाचं ठरेल. आता आपण अर्जुनला आणि अमोलला आधार द्यावा. आणि त्यावर रुपालीसुद्धा हो म्हणते. दुसरीकडे दीपक एका खोलीत बसलेला असतो आणि अपर्णाच्या आठवणीत रडत असतो. मोना त्या ठिकाणी येत त्याला समजावते, तर दीपक म्हणत असतो की मोना, दिदीशिवाय जगणं शक्य नाही आहे गं. आणि मग तो मोनाला सांगू लागतो की मी शाळेत ना हुशार नव्हतो, मात्र दिदी ना प्रत्येक वर्षी आधी मला पुस्तकं घेऊन द्यायची आणि त्यानंतरच ती स्वतःसाठी पुस्तकं घ्यायची. तिने प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः आधी या दिप्याचा विचार केलाय गं. मोठं होत असताना मला आईपेक्षा जास्त आधार माझ्या दिदीचा वाटत होता. आई गेल्यानंतर तर दिदीने मला आणि आमच्या घराला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही. आता तिच्याशिवाय मी कसं जगू. आणि त्यावर मोना म्हणत असते की तुम्ही असं नका ना बोलू, मला असं वाटतं की काहीतरी चमत्कार होईल आणि वंश परत येतील. तर दीपक म्हणत असतो की काय होईल मला माहीत नाही, मात्र दिदीऐवजी माझा जीव गेला असताना तर बरं झालं असतं. तर मोना म्हणत असते की असं का बोलताय तुम्ही, तुम्हाला काहीच का वाटत नाहीये. हे जर सगळं छोट्या सरकारांनी ऐकलं तर काय वाटेल त्यांना. आता त्यांना आपणच आधार द्यायला हवा ना. आणि त्यावर दिप्या म्हणतो की अगदी खरं आहे मोना तुझं. तर मोना म्हणत असते की बापूंचं म्हणणं मलासुद्धा पटतंय, माहीत नाही का, पण असं वाटते की वंशांचा अपघात नसून घातपात आहे. नक्कीच या सगळ्या मागे ना कोणाचा तरी हात आहे. तर दीपक म्हणतो की जर असं काही असेल ना तर दाजी नक्की त्या व्यक्तीचा शोध घेतील. तर दुसरीकडे तो जे त्याच्या माणसांसोबत पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि पोलीस स्टेशनमध्ये कोणीच नाही आहे हे बघून तर तो खुश होतो आणि त्याच्या माणसांसमोर बढाया मारू लागतो. तो म्हणत असतो की इथेच त्या कलेक्टरबाईंनी मला कोंडून ठेवलं होतं, मला जेलमध्ये टाकलं होतं, आणि बघ आता कलेक्टरबाई गेल्या म्हटल्यावर या पोलीस स्टेशनमध्ये कसा शुकशुकाट झाला येते. पण तितक्यात आर्या आणि चिंचोके त्या ठिकाणी येतात आणि त्या जिजीला तेथून जायला सांगतात. पण जिजी म्हणत असतो की अहो असं कसं, मी एक लोकप्रतिनिधी म्हणून इथे आलो आहे. मी आत्ताच बातमी ऐकली की आपल्या धडाडीच्या कलेक्टर मॅडमचा अपघात झाला आणि त्या कुठे सापडतही नाही आहेत, म्हणून मी तुमच्या मदतीसाठी आलो. त्यावर आर्या म्हणत असते की आम्हाला आता तुमच्या मदतीची काही गरज नाही आहे, तुम्ही गेलात तरी चालेल. मात्र तो जिजी काही तेथून हालत नाही. उलट तो म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, मी माझी 4-5 पोरं कामाला लावतो. कलेक्टर मॅडमला आपण नक्की शोधून काढू. आणि तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येत म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे, कलेक्टर मॅडमला शोधून काढायला महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. पण तितक्यात जिजी हसतच त्याच्या जवळ जातो आणि तो अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवणारच असतो, पण अर्जुन रागात त्याच्याकडे बघतो, त्यामुळे जिजी बाजूला सरकतो. तो म्हणत असतो की साहेब काळजी करू नका, जोपर्यंत माणूस आपल्याला पटत नाही तोपर्यंत आपण त्याला हात लावत नाही. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की तुम्ही इथून गेलात तरी चालेल. मात्र जिजी म्हणत असतो की असं कसं, तुमच्यावर किती वाईट प्रसंग ओढवलाय मला कळतंय ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही नक्की कलेक्टर मॅडमचा शोध घेऊ.
तर अर्जुन म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे आणि मग त्यानंतर तो जीजी हसतच तेथून निघून जातो. तर अर्जुन आर्या आणि चिंचोकेला सांगतो की या माणसाची सगळी माहिती काढा. हा माणूस जसा दिसतो ना तसाच आहे वाकडा. अप्पीच्या अपघातामध्ये याचा नक्कीच हात असणार आणि त्यावर चिंचोके हो म्हणत लगेच कामाला लागतो. त्यानंतर मग तो जीजी बाहेर जाऊन पत्रकार परिषद घेतो. ते पत्रकार त्याला विचारत असतात की तुम्ही आत्ता इथे कशासाठी आला होता. तर तो माणूस म्हणत असतो की काही नाही, मला कलेक्टर मॅडमविषयीची बातमी समजली आणि म्हणूनच आम्ही मदतीसाठी इथे आलो होतो. आम्ही पोलिसांना सांगितले की आम्ही वाटेल ती मदत करायला तयार आहोत. तर ते पत्रकार विचारतात की नेमकी कशा स्वरूपाची मदत करणार आहात तुम्ही कलेक्टर मॅडमला शोधायला. आणि त्यावर जीजी सांगतो की जो कोणी माणूस आम्हाला कलेक्टर मॅडमची माहिती देईल त्याला मी 1 लाखाचं बक्षीस जाहीर करतोय. ते पत्रकार विचारत असतात की खरंच तुम्ही हे सगळं करणार आहात का, कारण कलेक्टर मॅडममुळे तुम्ही जेलमध्ये गेला होतात, तुमच्या मनात त्यांच्याविषयी राग नाही आहे का. आणि त्यावर तो जीजी म्हणत असतो की नाही असं काही नाही. कलेक्टर मॅडमला आम्ही दोषी वाटलो, त्यांनी आम्हाला अटक केली, मात्र आम्ही स्वतःला निर्दोष मुक्त केलं, त्यामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी कोणताही द्वेष नाही. आम्ही तर मदतीच्या भावनेनेच इथे आलो होतो. आणि मग तो पटकन तेथून निघून जातो. तर दुसरीकडे आर्याने अपर्णाच्या त्या अपघाताविषयीची फाईल बनवलेली असते. ती फाईल घेऊन अर्जुनकडे जाते. तर अर्जुन तिला म्हणतो की आर्या, या सगळ्याच्या आधी मला तुझी माफी मागायची. मी त्या दिवशी तुला हॉस्पिटलमध्ये जे काही बोललो ते खरंच खूप चुकीचं होतं. मी पुन्हा यापुढे असं नाही बोलणार, मला माफ कर. तर आर्या म्हणत असते की अर्जुन ठीक आहे, तू कोणत्या परिस्थितीमधून जातोय माहिती आहे मला, फक्त एकच सांगते, यापुढे पुन्हा तसं काही बोलू नको. आणि त्यावर अर्जुन हो म्हणतो. तर आर्या म्हणत असते की अर्जुन, ज्यावेळी अपर्णा मॅडम इथे नव्हत्या ना त्यावेळी आपण एकमेकांच्या जवळ होतो. आपला साखरपुडा झाला होता, लग्नही होणार होतं, पण अचानक अपर्णा मॅडम तुझ्या आयुष्यात आल्या आणि सगळंच संपलं. मात्र त्यानंतर मी कधीही तुम्हा दोघांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न नाही केला. मला माहिती होतं की काही झालं तरी तू पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाही, त्यामुळे मी हा विषय सोडून दिला आहे. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो आर्या, मी सुद्धा तुला पुन्हा यावरून काही बोलणार नाही. त्यानंतर मग आर्या अर्जुनला ती फाईल दाखवते आणि सांगते की यामध्ये अपघाताविषयीची प्रत्येक गोष्ट मी नमूद केली आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी मॅडमचा शोध घेतला तेच लिहिलं आहे. आणि यावरून असंच दिसून येते की मॅडम कुठेही सापडल्या नाही आहेत आणि त्यांच्या असण्याची शक्यता कमी आहे. मात्र अर्जुन ते ऐकून ती फाईल फाडून टाकतो आणि आर्याला म्हणतो की मी माझ्या अपर्णाचा शोध घेणारच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ही फाईल कधीच क्लोज होणार नाही. तर दुसरीकडे बापू आणि कदम बोलत असतात. अप्पीच्या आठवणीने बापू खूप रडत असतात आणि म्हणत असतात की जेव्हा मी हिच्या अपघाताविषयीच्या त्या छोट्या छोट्या बातम्या बघतो ना तेव्हा काळजाला घरं पडतात. अप्पी माझी फक्त लेक नव्हती, तर तिच्या डोळ्यात मी माझी सगळी स्वप्न बघितली होती. तिचा एका छोट्या गावातून कलेक्टर पदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. माझ्या लेकीला मी कसं घडवलं माझं मला माहिती. आणि ते ऐकून कदम म्हणतात की अगदी खरं आहे बापू, जेव्हापासून अप्पी गायब झाली आहे ना तेव्हापासून माझा अर्जासुद्धा पोरका झालाय. आधीच आईविना वाढलेलं पोर ते आता अप्पी नसल्यामुळे ची काय अवस्था होत असेल ना याचा आपण विचारही करू शकत नाही. आणि मग ते दोघेजण अप्पी लवकरात लवकर सुखरूपपणे परत यावी म्हणून देवाकडे प्रार्थना करू लागतात. तर दुसरीकडे अमोलला अप्पीची खूप आठवण येत असते. तो रडतच तिला हाका मारत असतो, मात्र त्याला अपर्णा काही दिसत नाही, फक्त तिचा आवाज ऐकू येत असतो. मात्र हे फक्त त्याचं स्वप्न असतं. तो मोठ्याने मा असं ओरडत झोपेतून उठतो, त्यामुळे सगळेजण धावत पळत त्याच्या जवळ येतात आणि काय झाले ते विचारतात. तर अमोल म्हणत असतो की मला माचं स्वप्न पडलं, माचा आवाज ऐकू येत होता पण ती कुठेही दिसत नव्हती. आणि ते ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. मात्र मग सगळेजण त्याला समजावतात की बाबा मला लवकर घरी घेऊन येईल, तो आता शांतपणे झोप. आणि मग तो झोपी जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.